आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात. या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्याला नुकतंच त्यांनी मार्गदर्शन केलं ते मुख्य कार्यकारी अधिकारी यादव साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी, या जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या मिसेस मेडिकल ऑफिसर परके स्नेहली सौ परके, तसेच DTO आपले सुतार साहेब, WHO चे कन्सल्टंट ज्योती मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व डॉक्टर्स आणि या टीबीला हरवण्यासाठी खास करून प्रशासनाच्या माध्यमातून काम करणारे सर्वच कर्मचारी वर्ग आणि ज्यांना नुकतीच कौतुकाची थाप म्हणून त्यांना पुरस्कार मिळाले ते सर्वच ग्रामपंचायती, त्यामध्ये सरपंच सदस्य असतील आणि ग्रामविकास अधिकारी. खऱ्या अर्थाने एखाद्या कामाला ज्यावेळेस आपण झोकून देतो आणि त्या एका कामाच्या मागे आपण ध्येय वेळी होतो आणि त्यानंतर ज्यावेळेस आपला सन्मान होतो आणि त्या सन्मान घेताना ज्यावेळेस टाळ्यांच्या गजरामध्ये आपला सन्मान होतो, त्यामुळे खरोखरच आपल्याला त्या ठिकाणी अभिमान वाटतो आणि स्वतःलाच अभिमान वाटतो की आम्ही जे केलेलं कार्य त्याची कोणीतरी दखल घेतंय. त्यामुळे ज्याची आपण दखल घेतोय, ज्यांनी आपली दखल घेतली त्या प्रशासनाचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. कारण की आपण ज्यावेळेस त्यांचे कौतुकाची थाप देतो त्यावेळेस येणाऱ्या काळासाठी ही त्यांना त्यांच्या करणाऱ्या कामासाठी त्यांना मिळणारी एक ऊर्जा असते. त्यामुळे नक्कीच साहेब मला एक विश्वास वाटतो की जे ब्रॉन्झ असेल ते पुढच्या वेळेस सिल्वर मध्ये जातील, सिल्वर असेल ते पुढच्या गोल्डन मध्ये जातील आणि एक दिवस असा असेल की हा देश संपूर्णपणे टीबीला हरवलेला असेल. कारण की ज्यावेळेस शिक्षक मित्र म्हणून या ठिकाणी काम करत होतो, ही संकल्पना केंद्र शासनाच्या माध्यमातून 2023 ला आली, परंतु 2020 पासून मी या कामामध्ये काम करतोय, या कार्यात काम करतोय. अनेक सारे अनुभव आले. देशपांडे साहेबांनी सांगितलं की त्यांचे काय काय अनुभव आले असतील. प्रचंड ठिकाणी म्हणजे लोक आपला अपमान करत असतात. मी पण 8 वेळा एक घरी गेलो होतो, लोक आपल्याला बघून दरवाजा बंद करतात, परंतु त्या ठिकाणी अपमानाची तमा न बाळगता तरी देखील कार्य करत राहिलो तरच आपले जे ध्येय आहे ते त्या ठिकाणी साध्य होऊ शकतं. त्यामुळे ज्यावेळेस मी ज्या एका घरामध्ये गेलो होतो साहेब, तुम्हाला सांगू शकतो की 8 वेळा त्यांनी माझा घरातच घेतलं. ते समोर येताना बघायचे ते बोलते अरे तो नगरसेवकाला दरवाजा बंद करा. ही 2020 ची गोष्ट आहे. आणि 8 वेळा आल्यानंतर 9व्यांदा त्या घरातला जो मुलगा होता तो म्हणाला आई 8 वेळा येतो ते एकदाच करून घे ना तपासणी. आणि जेव्हा तपासणी केली तेव्हा त्याचीच आई ही पॉझिटिव्ह निघाली होती. आणि त्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये ते अश्रू आले होते की कोणीतरी आमच्यासाठी काहीतरी करतंय आणि आम्ही का नाही करून घेत. आणि हे करतोय आपण त्यांच्यासाठीच करतोय आणि त्यांच्यासाठी करता करता हे आपण स्वतःसाठी पण देखील करतोय हे पण लक्षात घेतलं पाहिजे. कारण की एवढं काम करत असताना कधी कधी आपल्याला देखील याची लागण होऊ शकते हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. की कारण की हा आजार आहे, हा संसर्गजन्य होणारा आजार आहे आणि अतिशय घातक असा आजार आहे. आणि या 24 तारखेच्या दिवशी आपण सर्वांनी शपथ देखील घेतली आणि या हिंदुस्थानामध्ये शपथीला फार महत्व आहे. आपण कोर्टात मध्ये जरी गेलो तरी पण शपथ घ्यावी लागते आपल्याला आणि नक्कीच आपण या शपथेचं पालन करूया. आणि डॉक्टर जे रॉबर्ट यांनी 1882 साली हे ट्युबरक्युलोसिस क्षयरोगाचा हा जीवाणू आहे, बॅक्टेरिया आहे आणि या बॅक्टेरियाचा शोध त्यांनी त्यावेळेस लावला. त्यानंतर खऱ्या अर्थाने या टीबी साठी आपण लढत आहोत, त्यासाठी खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून सुरुवात झालेली आहे. आणि आपल्या देशातील मला माहिती आहे, तुम्हाला पण माहित असेल की सर्वप्रथम जी महिला डॉक्टर असेल तिला टीबी झाला होता, आदितीबाई जोशी असतील, कमला नेहरू होत्या, अनेक सारे ज्येष्ठ आहेत, नेते आहेत. टीबीने कोणालाही सोडलेलं नव्हतं. पण आता 100% बरा होणारा आजार आहे हा. आपल्याला जे मार्गदर्शन केलं जातं, ज्या आशा सेविका असतील, सर्व डॉक्टर असेल त्यांचं पालन केलं पाहिजे. 6 महिन्याच्या गोळ्या दिल्या जातात त्या पूर्णपणे घेतल्या पाहिजे. तो डोस घेतला पाहिजे. जर तो घेतला नाही तर मग पुढच्या वेळेस त्या मेडिसिन ते गोळ्या ते हेवी होतात
आणि ते आपल्याला असहाय्य होतात. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की आपण ज्यावेळेस मार्गदर्शन करत असतो त्यांच्यासाठी आपण घरोघरी जातात त्यावेळी त्यांना फार विनंती करा. प्रसंगी तुम्हाला सांगतो की मी त्यांच्या पाया देखील पडलेलो आहे, कारण की तुमच्यामुळे दुसऱ्याला होऊ शकतो. त्यामुळे ही वेळ पण येऊन पाया देखील पडले, कारण की आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे नक्कीच आपण यामध्ये काम करूया. आणि मला विश्वास आहे की आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलंय की 2030 पर्यंत आपल्याला टीबी पूर्णपणे उघडून टाकायचं, नष्ट करायचं आहे. आणि ही एक साखळी आहे काम करणारी. आपण एक आहात, आपल्या जोडीला दुसऱ्याला देखील सोबत घ्या. या महान कार्यामध्ये आपण एकमेकाला जोडून घेतलं तर 2030 नाही, मला वाटतं 2028 ला टीव्ही आपण घालवू शकतो. परंतु लोकांना या प्रवाहामध्ये घेतलं पाहिजे. आणि आज खऱ्या अर्थाने 24 मार्च मध्ये जनजागृती झाली पाहिजे. आज प्रत्येकाने आपला जो सन्मान झालाय हे सर्व फोटो सोशल मीडियावर टाका तुम्ही. ज्यावेळेस आपला फोटो सत्कार झालेला बघून कदाचित निंदकाचं घर शेजारी असतं, तो कदाचित हे बघून तो पण हे काम करायला सुरुवात करेल की यांना मिळालंय तर मला काय नाही मिळणार. त्यामुळे नक्कीच आजचा दिवस आहे आणि सर्वांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला नष्ट करायचे सर्वच आजार नष्ट करायचे, फक्त टीबी नाही. गेल्या काही वर्षापासून आम्ही कॅन्सरवर देखील काम करतो. आणि साहेब जे एक तुम्हाला अति महत्त्वाचं म्हणजे माझ्या संकल्पनेचं एक आम्ही नवीन संकल्पना केली. आमचे आमदार किसन कथोरे साहेब आहेत, मुरबाड विधानसभाचे. मुलींच्या जन्माचं स्वागत केलं जातं साहेब आमच्याकडे. आणि किसन कन्या जन्म स्वागत आहे आणि 20 त्याच्यावर काम करतो. आणि काल पर्यंत 1600 मुलींच्या जन्माचं स्वागत आम्ही केले. 1600. त्यावर एक बेबी केअर किट असतं, ते तिला देतो. प्रत्येक हॉस्पिटलला जातो, घरामध्ये जातो आणि मुलीच्या जन्माचं स्वागत केलं जातं. आज जन्मदर जर बघितला तुम्ही 1000 मुलांच्या मागे 925 मुली आहेत. त्यामुळे 75 ची कुठेतरी तफावत आहे. हे जर इक्वल झालं तर बोलू शकतो की स्त्री आणि पुरुष हे समान आहेत. हा दर का घडतोय? कारण की अजूनही लोकांच्या मनात आहे की मुलगी नको, मुलगा हवा. कधी कधी पहिली मुलगी असे आनंद असतो, दुसरी मुलगी असते इतके नर्वस होतात की असं बोलतात मुलगीच नको कारण की आम्हाला मुलगा हवा असतो. परंतु त्या ठिकाणी जाऊन त्यांचं ब्रेन वॉश करण्याचं काम आम्ही तिथे करत असतो. आणि खरोखरच मला इतकं समाधान वाटतं हे काम करताना, कारण की मुलगी ही 2 कुळांचा उद्धार करत असते. एक ती ज्या कुटुंबामध्ये जन्माला येते त्या कुळाचा, आणि लग्न झाल्यानंतर ज्या कुटुंबात जाते त्या कुळाचा पण उद्धार ही स्त्रीच करत असते. त्यामुळे हे काम करत असताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. आणि एवढ्यावरच न थांबता त्या प्रत्येक मुलीचा सुकन्या समृद्धी योजना हे देखील चालू करून प्रत्येक मुलीचा हप्ता देखील मी भरतो. आतापर्यंत 800 ते 900 मुलींचा हप्ता आम्ही भरून ते सुकन्या योजना चालू केलं आहे. आणि एवढ्यावर न थांबता आणखी एक महत्त्वाचं सांगतो साहेब, आम्ही नुकताच आता नगरसेवकाची निवडणूक पार पडली आणि बजेटमध्ये आम्ही प्रोव्हिजन केली. या 8 मार्च 2026 जागतिक महिला दिनापासून ज्या ज्या मुलीचा जन्म होईल त्या मुलीच्या खात्यामध्ये आमच्या नगर परिषदेच्या माध्यमातून 5000 रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा होतील, ही देखील आम्ही तरतूद केलेली आहे. त्यामुळे प्रशासन कुठेही कमी पडत नाही. आपल्याकडे समाजसेवकही भरपूर आहेत. त्यामुळे कुठलेही कार्य येईल, आपल्या देशातील प्रत्येक कार्य खांद्यावर पेलण्याची ताकद ही आपल्या नागरिकांमध्ये आहे. फक्त कोणीतरी पुढे यावं आणि पुढे येताना सोबत देखील सर्वांना घेऊन जावं. एवढं केलं तर नक्कीच आपण आपला देश नक्कीच पुढे जाऊ शकतो. आणि भरपूर काही बोलासारखं आहे. क्रीडा क्षेत्र या सर्व क्षेत्रामध्ये आपण काम करतात. परंतु आज आपल्याला प्रचंड उशीर झालाय. मान्यवर यांना थोडासा उशीर झाला होता आणि मला वाटतं 1:30-2 पण वाजलेले, त्यामुळे घरी देखील जायचंय. आणि आजच्या दिवसानिमित्त मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि हे सर्व आयोजक आहेत, माननीय जिल्हाधिकारी साहेब हे देखील या ठिकाणी येत आहेत. सर्वांनी उभं राहून आज आपले जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी की आपण आपले माननीय डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ साहेब जिल्हाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचं आहे. बदलापूरमध्ये कालपासून 100% टीबी मुक्त करण्यासाठी साहेब सर्वच्या सर्व रुग्ण मी या ठिकाणी त्यांचे दत्तक घेऊन त्यांची पोषण आहाराची जबाबदारी घेतली.
ही जी नोंद आहे आमच्याकडे त्या ठिकाणी सर्व, त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये आमचं बदलापूर, मला ठाम विश्वास आहे की आमचं बदलापूर हे शहर टीबी मुक्त होईल आणि असं करत करत एक दिवशी आपलं सर्वांचं जे स्वप्न आहे की टीबी मुक्त भारत हे नक्की या ठिकाणी घडेल एवढा मी विश्वास देतो. आणि सर्वच आयोजक, सर्व सामान्य यांनी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याचे आभार व्यक्त करतो. आणि आपण माझे 2 शब्द ऐकल्याबद्दल तुमचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद किरण भोईर साहेब.